नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच की 1 एप्रिल रोजी राज्याचे नवीन वर्षाचे रेडी रेकनर दर जाहीर केले जातात. म्हणजेच की आता 2026 साठीचे रेडी रेकनर दर काय आहे? यांच्यामध्ये वाढ केली आहे का? म्हणजेच की उत्कंठा मोठ्या प्रमाणात सिंगेला लागलेली आहे. म्हणजेच की अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून 2026-27 साठीचे रेडी रेकनर दर जाहीर करण्यात आलेले आहे. 2025-26 मधील दरांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता 2026-27 साठी हे दर कायम ठेवण्यात आलेले आहे. 1 एप्रिल पासून होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी म्हणजेच की 2026-27 साठी राज्याचे रेडी रेकनर दरामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली नाही. कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याच्या सर्वसामान्यासह बांधकाम व्यावसायिकांना, घर खरेदीदारांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजेच की आता CREDFI अर्थात म्हणजेच की कॉन्फederेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून तसेच दस्तलेखनाच्या माध्यमातून देखील आलेल्या सूचनांचा विचार करून राज्यामध्ये रेडी रेकनर दरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये. ग्रामीण क्षेत्र आणि नागरिक क्षेत्रामध्ये जे काही मूल्यदर तक्त्यांमध्ये ठळक बाबी आहेत या खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत की संपूर्ण राज्यामध्ये 2025 चे दर हे जे काय ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजेच की DP अंमलबजावणीमध्ये नागरिक क्षेत्रामधील विकास योजना मंजूर झाल्यामुळे त्यांचा अंमल वार्षिक मूल्यदर तक्त्यात घेण्यात आलेला आहे. तसेच विकास योजना असतील त्यांच्यामध्ये झालेल्या फेरबदलांची नोंद घेऊन मूल्य विभाग तसेच दरात बदल करण्यात आर्थिक वर्ष मूल्यदर तक्त्यांमध्ये वास्तविकता आणण्यात आलेली आहे. म्हणजेच की घड्याळ मिळकती गावे म्हणजेच की आता गावांची नाव दुरुस्ती यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चुका दुरुस्ती करण्यात आलेली आहेत आणि दर कायम ठेवून उपमूल्य विभाग तसेच सूक्ष्म मूल्य विभाग तयार करण्यात आलेले सर्व सर्वे नंबर, गट नंबर तसेच सीस नंबर यांच्यामध्ये बदलांची नोंद देखील घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.